आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। खिरमाणी येथील यात्रोत्सवातील मारहाणी प्रकरणी पोलीस पाटील संघटनेचे पोलीस ठाण्यात निवेदन। बागलाण तालुक्यातील खिरमाणी या गावात यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशा या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान सरपंच बाबाजी भदाणे तसेच गावच्या पोलीस पाटलांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली। या प्रकरणी सर्वजण बागलाण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सटाणा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सटाणा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार गावचे पोलीस पाटील संदीप केशव सिरसाट आणि सरपंच बाबाजी भदाणे हे यात्रोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान शिस्त राखण्याचे काम पाहत होते। त्यावेळी काही व्यक्तींनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलीस पाटील हे शासन यंत्रणेचा भाग असल्याने त्यांच्यावर झालेला हल्ला हा सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यासारखा गंभीर प्रकार असल्याचे संघटनेने नमूद केले। या घटनेनंतर तालुक्यातील पोलीस पाटलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ आणि ठोस पावले उचलावीत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। संबंधित आरोपीवर भारतीय दंड संहितेचे कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। निवेदनात पोलीस पाटलांच्या कामकाजाला अधिक संरक्षण मिळावे, गावात घडणाऱ्या घटनांची माहिती प्रथम पोलीस पाटलांना दिली जावी आणि संवेदनशील प्रकरणात पोलीस ठाण्याने तातडीने प्रतिसाद द्यावा अशा काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या। दरम्यान या निवेदनाची दखल घेत सटाणा पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असा विश्वास पोलीस पाटील संघटनेने व्यक्त केला आहे। या घटनेमुळे तालुक्यातील पोलीस पाटलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक श्लोक भामरे।